कालच्या बिग बॉसमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेशने अनुश्री आणि रुचिताबद्दल काय बोलले ते मी तुम्हाला सांगितलं होतं. अनुश्रीचं खूप कौतुक केलं की अनुश्री तू ह्या आठवड्यात खूप छान खेळलीस आणि तू तुझी स्पष्ट मतं मांडलीस की तुला टोळी गँगबद्दल काय वाटतं ते स्पष्ट मांडलीस आणि तू कॅप्टन पण झालीस, त्याच्याबद्दल तिचं अभिनंदन केलं. राखीला ओरडले की राखी तू अशी अंडी फोडलीस, असं तू अन्नाचा नाश करू नको, असं चांगलं नाही. नंतर रुचिताला बोलले की रुचिता तू किती घाणेरड्या शिव्या देतेस, दर शनिवारी भाऊच्या धक्क्यावर सॉरी बोलतेस आणि परत तसंच करतेस. तू ह्यावेळी तर तू तन्वीला खरकटं बोललीस. खरकटं हा शब्दाचा तुला अर्थ माहिती आहे का? आणि ह्या खरकट्या शब्दाची बाहेर खूप तीव्र प्रतिक्रिया आली आहे आणि सगळ्यांनी मला विचारलं की हा तिला प्रश्न विचाराच की ती अशी का बोलली, नाही तर तिला घराच्या बाहेर काढून टाका म्हणून अशा शिव्या देते. तुम्ही ज्याला बोलता त्याच्यावर परिणाम होतोच, पण त्याचा ह्या शोवर पण परिणाम होतो, बिग बॉसच्या शोवर परिणाम होतो. तर तुम्हाला जर असे काही शब्दाचे अर्थ माहीत नाही आहेत तर तुम्ही कसा बोलाल? तर त्यांनी बाहेरच्या 2 कमेंट दाखवल्या की खरकटं म्हणजे उष्टी पत्रावळी म्हणजे यूज अँड थ्रो असं. म्हणजे तर तू असं तन्वीला का बोललीस? तर ती म्हणाली भाऊ मला खरंच ह्याचा अर्थ आहे असा माहीत नव्हता. तर ते म्हणाले तुम्हाला जर काही काही शब्दांचे अर्थ माहीतच नाही आहे तर तुम्ही शब्द का वापरता? तर त्यांनी सांगितलं आपली मराठी भाषा किती गोड आहे आणि मराठी भाषा दिन आत्ताच झाला 27 फेब्रुवारीला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की मराठी भाषेबद्दल संत ज्ञानेश्वर बोलतात की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके, की माझी मराठी भाषा इतकी चांगली आहे की एका बाजूला अमृत आणि एका बाजूला जर मराठी भाषा ठेवली तर मी पैज लावून सांगतो की माझी मराठी भाषाच जास्त गोड असेल असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की ह्या बिग बॉसमधून कोण एकच विनर होणार आहे, बाकीचे सगळे बाहेर जाणार आहेत. तर तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा मानाने जा, तुम्ही चांगलं नाव कमवून जा. आणि त्यांनी शेवटचं एक सांगितलं की हे बघा आपली इज्जत आपल्याच हातात आहे, त्यामुळे तुम्ही असं चांगलं वागून घराच्या बाहेर पडा. आणि हे कुठेतरी पटलं मला.